वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। इचलकरंजी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, जिल्ह्यातील 8 ते 10 बंधारे पाण्याखाली। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे। यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत। इचलकरंजीतील पंचगंगा नदीवरील बंधाराही पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये, विशेषतः नदीकाठावरील शेतकरी व रहिवासी वर्गामध्ये चिंता निर्माण झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासन सतर्क झाले आहे। विशेषतः इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील काही बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात जाऊ नये अशी सूचना दिली असून पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत। इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडून पंचगंगा नदीघाट परिसरासह नियोजित असलेल्या पूरग्रस्त छावण्यांची पाहणी करून छावणीमध्ये आढळून आलेल्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या व त्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत। यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर आणि उपायुक्त अशोक कुंभार, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, विद्युत अभियंता इसरार बेग, अभियंता बाजी कांबळे, वाहन अधीक्षक प्रशांत आरगे, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख संजय कांबळे आदी उपस्थित होते। तर जिल्हाधिकारी कार्यालयातून सतत परिस्थितीचा आढावा घेतला जात असून गरज पडल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्याचीही तयारी ठेवण्यात आली आहे। पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा इशारा असल्याने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।